ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. मी गत व्हिडिओ मला 146 नंबरचा केला होता आणि आता 147 नंबरचा हा व्हिडिओ करतो आहे. हा व्हिडिओ देखील मी गुरुदेवांच्या वायुवेगाने प्रवास हा जो गत व्हिडिओ केला होता त्याचाच हा एक दुसरा भाग आहे. आणि या ठिकाणी गुरुदेव नरसिंहवाडी येथे गेलेले होते. त्यावेळेस गुरुदेवांच्या बरोबर अण्णा रेंगे, डॉक्टर कन्हरे, जे उरणला भाऊसाहेब कन्हरे जे पोलीस इन्स्पेक्टर होते, त्यांचे बंधू, LIC काम करणारे गुरुभक्त आणि अण्णांचे मित्र एवाय कुलकर्णी, असे एक 3-4 लोक त्या ठिकाणी नरसिंहवाडी येथे गेलेले होते. आणि त्या ठिकाणी गुरुदेव असं म्हणले की उद्या सकाळी आपण 6 वाजता संगमावर म्हणजे नदीवर, जी तिथे कृष्णा नदी वाहते त्या नदीवर आपण स्नानाला जाऊ. काय असं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलं की गुरुदेव एक दिवस तरी त्या नदीमध्ये स्नान करत असत. अन्य वेळेस जिथं उतरलेले असतील तिथं ते स्नान करायचे, पण 1-2 वेळा तरी त्या नदीवर जाऊन त्यांना स्नान करायचं असायचं. पण कृष्णा नदीमध्ये स्नान करणं याला एक आपल्या धर्मात फार महत्त्व सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते गेलेले होते आणि स्नानाला जायचं असं ठरवलं. आणि महाराज म्हणले, मी जर उठलो नाही तर तुम्ही मला उठवा. तेव्हा अण्णा त्यांना म्हणले, अहो आपण पहाटे 4 वाजताच उठताय, आपला दिनक्रम आधीच सुरू होतोय, त्यामुळे आम्ही काय आपणास उठणार, उलट आपणच आम्हाला उठवावे काय. पण महाराजांनी त्याच्यावर एक उत्तर दिलं की मी सुद्धा माणूसच आहे, एखादा डोळा लागू जाईल मला. आणि महाराजांचं बोलणं नेहमी सूचक असायचं. आणि त्यावेळेस गुरुदेवांनी सांगितलं होतं, दुसऱ्या दिवशी सगळे उठले आणि उठल्यानंतर आपल्याला स्नानाला जायचं आहे. आणि म्हणून त्या बाकीच्यांनी उठल्या महाराजांनी उठवण्याचा म्हणजे हाक मारण्याचा प्रयत्न केला, कारण म्हणजे महाराज त्यावेळेस जागे असायला पाहिजे. पण त्या दिवशी महाराजांचा डोळा लागलेला होता आणि अण्णांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. बरोबरचे जे काही गुरुभक्त होते त्यांनी उठवायचा प्रयत्न केला, परंतु महाराज काही केले उठेनात. असं कधी घडत नव्हतं बरं का, असं कधी घडत नव्हतं. म्हणजे घड्याळात गजर वाजण्याच्या आधी महाराज जागे असायचे, पण त्या दिवशी ते झोपलेले होते. आणि जवळजवळ 5:30-6 वाजल्यापासून उठवत होते आणि गुरुदेव 6:15 वाजता उठले. 7:15 वाजता. आता वाडीला काय माहिती का, त्याची जी दिनचर्या होती त्या दिनचर्येमध्ये नगरसारखं पहाटे 3:30 पासून ते सगळं केलं पाहिजे असं काही नव्हतं. आता ते उठल्यानंतर करणारच, पण त्या ठिकाणी त्यांना तसं काही हे नव्हतं. त्या मठामध्ये दर्शनाला जाणं हाच एक वाडीतला मुख्य कार्यक्रम असायचा. आणि मग ते संगमावर गेले, नदीवर गेले, स्नान करून आले, दर्शन वगैरे झालं. आणि त्याच्यानंतर अण्णांनी परतीच्या प्रवासात जवळ कोणी नाही आहे
असं पाहिल्यावर अण्णांनी विचारलं, की त्या दिवशी आम्ही आपल्याला बराच वेळ उठवत होतो. तास, दीड तास आम्ही आपल्याला उठवायचा प्रयत्न करत होता. पण आपण काही उठला नाही. तर असं का झालं होतं? आपली काही तब्येत वगैरे बरी नव्हती का? तर गुरुदेवांनी जे उत्तर दिलं, ते फार उत्तर वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते गुरुदेव म्हणले, "तुम्ही उठवलंत त्यावेळेस तुम्ही मला उठवत होतात, त्यावेळेस मी वाडीत नव्हतो. मी जळगावला गेलो होतो आणि जळगावहून मी परत आलेलो नव्हतो." मग जळगावला काय होतं? तर म्हणले, "माझा एक शिष्य, जळगावचा माझा एक शिष्य आजारी आहे आणि तो माझी आठवण काढतोय, असं मला संकेत मिळाल्यामुळे मी जळगावला गेलो होतो. आणि त्यामुळे तुम्ही उठवलंत तरी मी तोपर्यंत जळगावहून परत आलेलो नव्हतो, म्हणून मी उठू शकलो नाही." म्हणजे इथं बघा, गुरुदेवांचा देह तिथंच आहे. झोपलेले आहेत. झोपलेले आहेत. काय? पण त्यांचा जे प्राण आहेत, म्हणजे त्यांचा जो काय त्याला म्हणतात, आत्म्याचा प्रवास आहे, तो तिकडे जळगावला ते त्यांच्या शक्तिरूपाने गेलेले होते. देहस्वरूप तिथंच आहे. पण शक्तिरूपाने तिथे गेलेले होते. आणि असे शक्तिरूपाने ते गेलेले आहेत. आणि जळगावचा आता वाडी ते जळगाव अंतर किती आहे बघा. कोल्हापूर ते जळगाव अंतर किती आहे बघा. आणि गुरुदेव 1 तासात, दीड तासात तिकडे जाऊन आले होते. म्हणजे वायुवेगाने प्रवास ही या गुरुपरंपरेतल्या सत्पुरुषांची एक ती प्रथा आहे, परंपराच आहे. आता ह्या मला वाटतं गत व्हिडिओत मी वायुवेगाचा गुरुचरित्रातला तो 43व्या अध्यायातला विणकर भक्ताचा दाखला आपल्याला सांगितला होता. पण यापूर्वी गुरुदेवांनी असा प्रवास केला आहे का? तो होय, केलेला आहे. हां, केलेला आहे. मला वाटतं 73 श्रीधर स्वामी यांनी जेव्हा आपला देह विसर्जित करण्याचं ठरवलेलं होतं, तर त्यावेळेस आपल्या गुरुदेव नरसिंहवाडीलाच होते. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी मांगीलाल शेठ, श्रीकांत धर्माधिकारी असे भक्त मंडळी त्यांच्या बरोबर होते. काय? असे बरोबर होते. आणि त्या ठिकाणी देखील मी त्याच्यावर एक व्हिडिओ पण केलेला आहे. काय? तो व्हिडिओचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. ज्याला बघायचं असेल त्यांनी बघा. श्रीधर स्वामींच्या निर्वाणाच्या दिवशी ते देह विसर्जन करणार होते. ते शिमोगा कर्नाटकमधला शिमोगा जिल्हा आहे. शिमोगा जिल्हा. त्या जिल्ह्यातल्या कर्दहळ्ळी असं काहीतरी ते गाव आहे. काय? त्या ठिकाणी श्रीधर स्वामींचा मठ होता आणि त्या ठिकाणी त्यांनी हा वायुवेगाने प्रवास केला आहे. आणि त्या ठिकाणी श्रीधर स्वामी ज्यावेळेस देह विसर्जन करणार होते, त्यावेळेस आपले गुरुदेव जाऊन आलेले आहेत. आणि हे त्यांनी तिथलच्या बरोबरचे भक्त जे मांगीलाल शेठ होते, श्रीकांत धर्माधिकारी होते, यांना सांगितलेलं आहे. आणि तो एक त्यांनी वायुवेगाने प्रवास केल्याची एक ती आठवण आहे. त्याच्यावर मला वाटतं व्हिडिओ केलेला आहे. तर माझ्याकडे तो नंबर आत्ता लक्षात येत नाही आहे. म्हणजे बरंच मी कालही ते वाचलं आहे.
पण कुठे ते बघून मी आपल्याला सांगतो. पण केलेलं आहे ते. तर हा वायुवेगाने प्रवास हे या दत्त परंपरेतल्या साक्षात्कारी पुरुषांचं एक प्रमुख लक्षणच आहे. स्वतः दत्त महाराज देखील रोजच वायुवेगाने प्रवास करतायत. ते स्नान कुठे करतायत, दुपारचे भोजन कुठे करतायत, हे सगळं वर्णन आपल्याला कुठेतरी ते आपण वाचतोच त्याच्यामध्ये. त्यामुळे ही वायुवेगाने प्रवास करण्याची जी परंपरा आहे या दत्त संप्रदायातल्या सत्पुरुषांची, ती आपल्या सद्गुरूंनी या ठिकाणी पार पाडलेली आहे, असा तो भाग आहे. आणि 2-3 वेळा हे केलेलं आहे. आता मी आपल्याला आता जळगावचा अनुभव सांगितला. 2 वर्षापूर्वी मला जळगावच्या सत्संग मंडळाने तिथं गुरुदेवांच्या आठवणी सांगण्याकरता बोलवलेलं होतं. आणि खरं म्हणजे ही आठवण मला अण्णांनी सांगितलेली होती, मला माहीत होते. पण माझ्याकडे अधिकृत त्यावेळेस रेकॉर्ड नव्हतं. हे कागद मला नंतर मिळाले. पण माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे मला ज्यांनी बोलवलं होतं ते त्या ठिकाणी पुराणिक म्हणून आपले गुरुभक्त आहेत, ते त्यावेळेस सत्संग मंडळाचे काहीतरी पदाधिकारी होते आणि त्यांनीच मला बोलवलेलं होतं. तर ते जाहीरपणे मला सांगता नाही आलं त्यावेळेस. पण मी पुराणिकांना त्याची कल्पना दिली होती की जळगाव या गावाशी गुरुदेवांचा संबंध फार पहिल्यापासून आहे. ते सत्संग मंडळ वगैरे जे स्थापन झालं आहे ते फार उशिरा स्थापन झालं आहे. ही 60-65च्या आसपासची काहीतरी ती गोष्ट आहे. तर ती जी गोष्ट आहे तर ती म्हणजे तेव्हापासून जळगाव. आता आपल्याला परत प्रश्न पडेल की गुरुदेवांचे या अवतारातले ते शिष्य होते का पूर्वीच्या अवतारातले शिष्य होते? कारण हे दत्तात्रय परंपरेतले आपले सद्गुरू आहेत. त्यामुळे श्रीपाद श्री वल्लभ असतील, श्रीमंत नरसिंहजी महाराज असतील, टेंबेस्वामी असतील, आपले गुरुदेव असतील, हे सगळे एकाच परंपरेतले आहेत. त्यामुळे एका सद्गुरूंनी दिलेलं आश्वासन हे जेव्हा दुसऱ्या देहात येतात तेव्हा देखील ते पाळतात. त्यामुळे ते जळगावचे शिष्य कोण हा काही गुरुदेवांनी खुलासा केलेला नाही आणि तो करण्याची गरज पण नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. पण आपले गुरुदेव वायुवेगाने प्रवास करू शकत होते हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि हे 2-3 प्रसंग आपल्याला माहिती आहेत. पण अनेक वेळा आपले भक्त संकटात असताना त्यांच्यावरचं संकट दूर करण्याकरता देखील गुरुदेवांनी वायुवेगाने प्रवास केलेला आहे. फक्त ते त्या लोकांनी आपल्याला त्या आठवणी सांगाव्या लागतात. त्या लिहून ठेवल्या असतील तरच मला सांगता येतात. परंतु असा वायुवेगाने प्रवास अनेक वेळा गुरुदेवांनी करून संकटग्रस्त भक्तांना सोडवलेलं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. श्री गुरुदेव.